नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भन्नाट आणि टोटल झकास मिनी ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललोय थेट सोन्याच्या जेजुरीला. गाडी सुरू होताच सायशाला कळाले की आपण कुठेतरी फिरायला चाललोय. मग काय, एवढा आनंद झाला की प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या गाडीला हाय म्हणायला लागली. पण खुशी तरी किती वेळ टिकणार नाही का? थोड्याच वेळात कंटाळा आला आणि शेजारून चहा हवाय अशी फरमाईशही आली. मग काय, थांबलो चहा घ्यायला. तिथे सायशाला 3 नवीन मित्र देखील भेटली. तिने त्यांनाही चहाचे आमंत्रण दिले. पण आगाऊ म्हणतात कसे, नाही ग, आम्ही डाएटवर आहोत. चहा पाणी झाल्यावर आम्ही पुन्हा निघालो. पण वरती कार जात नसल्याने मित्राची बाईक उचलली व निघालो गडावर. कारण सायशाला घेऊन 200-300 पायऱ्या चढणं काही खायचं काम नव्हतं. सोन्याची जेजुरी पाहिली आणि मन अगदी भरून आले. दर्शन घेतले आणि सावलीत 5 मिनिटं शांत बसलो. सगळा गड सोन्यात न्हाऊन निघत होता. तेच डोळ्यात साठवून आम्ही निघालो मित्राच्या गोंधळाला. खाली उतरताना आम्ही हा सुंदर व्ह्यू डोळ्यात आणि कॅमेऱ्यात कैद केला आणि आलो गोंधळाच्या ठिकाणी. तिथे गोंधळ जोरात सुरू होता. ढोलकी, कशाळी सगळं काही झकास चालू होतं. सायशा पहिल्यांदाच गोंधळात आलेली, त्यामुळे तीही थोडी गोंधळली होती. आणि मग काय, थोड्या वेळात घरातली सगळी मंडळी ड्युटी घेऊन नाचायला लागले. आणि अर्थातच आम्ही देखील. कोण म्हणतं आम्ही फक्त पाहायला आलो होतो म्हणून. वाघ्या मुरळींची गाणी सुरू झाली आणि त्यानंतर त्यांनी सगळ्यांना सांगितलं की सगळे एकत्र नाचा. मग आम्हीही झालो सुरू. शेवटी जंजीर फोडायचा विधी झाला आणि मग काय, डायरेक्ट जेवणावर ताव मारला. जेवणात 2 ऑप्शन्स होते, गोड आणि तिखट. जेवण झालं, गप्पा झाल्याने फोटो सेशन झालं. मग आम्ही घरी निघालो. सगळ्यांना बाय बाय करत असताना सायशाने हात साफ केला आणि मग नंतर सॉरी, चुकून लागलं म्हणत मॅटर सॉल्व पण केला. बराच वेळ ड्रायव्हिंग झाल्याने कंटाळा आला होता, म्हणून पुन्हा एकदा टी ब्रेक घेतला. पण ह्यावेळी चहाने आमचा मात्र मूड ऑफ केला. थोडं पुढं गेल्यानंतर हा उलटा चालणारा ट्रक दिसला. जवळ गेला तर कळलं त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याने हॉस्पिटलला चाललाय. त्याला जय मल्हार म्हणत आम्ही घरी आलो.